नमस्कार. मागच्या आठवडाभरात आपल्या कांद्याचे भाव अचानक का कोसळले या एकाच प्रश्नानं अनेक शेतकरी बांधव अक्षरशः चिंतेत आहेत. तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण याच संकटाच्या मुळाशी जाणार आहोत आणि नक्की खरं काय आहे हे समजून घेणार आहोत. हो, हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना सतावतोय. बाजारात कांद्याची आवक तशी कमीच होती, मग भाव वाढण्याऐवजी कोसळले कसे? चला, याचं उत्तर शोधूया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आपल्या स्थानिक बाजारातल्या या भावांच्या घसरणीची मूळ कारणं थेट आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये दडलेली आहेत. एका खूप दूरच्या देशात पेटलेल्या एका ठिणगीने इथल्या आपल्या बाजारपेठेत मोठी खळबळ उडवून दिली. आता या आंतरराष्ट्रीय घटनेचा आपल्यावर नेमका काय परिणाम झाला हे समजून घेण्याआधी एक छोटीशी आठवण. अशाच महत्त्वाच्या आणि 100% विश्वासार्ह माहितीसाठी आपलं कृषी साथी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे प्रत्येक खरी बातमी तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोचेल. तर या संकटाची सुरुवात झाली एका जागतिक कोंडीमुळे. चला बघूया नेमकं काय घडलं होतं. झालं असं की इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातल्या तणावामुळे पर्शियन आखातात युद्धाचा भडका उडाला आणि या एका घटनेनं जागतिक व्यापाराची सगळी समीकरणच बदलून टाकली. बघा, हा घटनाक्रम खूप वेगाने घडला. सगळ्यात आधी युद्ध सुरू झालं. त्यानंतर जहाजांवर हल्ले व्हायला लागल्यामुळे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सागरी मार्ग बंद पडला. आणि मग या हल्ल्याचे काही अवशेष थेट दुबईच्या सगळ्यात मोठ्या बंदरावर पडले, ज्यामुळे ते बंदर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि निर्यातीची संपूर्ण साखळीच ठप्प झाली. आता तुम्ही म्हणाल, हे जेबेल अली बंदर इतकं महत्त्वाचं का आहे? तर भारतातून जाणारा कांदा असो, फळं असोत किंवा भाजीपाला असो, सगळा शेतमाल आधी या महाकाय बंदरावर जातो आणि मग तिथूनच संपूर्ण आखाती देशांमध्ये वाटला जातो. म्हणजे एक प्रकारे हे आपल्या निर्यातीचं हृदय आहे. आणि तेच बंद पडलं होतं. तिकडे ही जागतिक घटना घडली आणि इकडे भारतात मात्र एक वेगळाच गोंधळ उडाला, तो म्हणजे अफवांचा. चला पाहूया की वास्तव काय होतं. दुबईतलं बंदर बंद झाल्याचा थेट परिणाम काय झाला, तर आपला सुमारे 6,000 टन कांदा, म्हणजे विचार करा जवळपास 150 कंटेनर मुंबईच्या JNPT बंदरावर अडकून पडले. निर्यातीचा मार्गच बंद झाला होता. आणि याच संधीचा काही लोकांनी फायदा घेतला. निर्यात आता पूर्णपणे बंद झालीये, कांद्याला आता कोणी विचारणार नाही, भाव कोसळणार, अशा अफवा अगदी पद्धतशीरपणे पसरवून बाजारात एक भीतीचं वातावरण तयार केलं गेलं. हाच तर सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. खरं तर बाजारात कांद्याची आवक कमी होती, म्हणजे नियमाप्रमाणे मागणीनुसार भाव वाढायला पाहिजे होते. पण झालं उलटं, ते कोसळले. याचं थेट आणि एकमेव कारण म्हणजे केवळ अफवा पसरवून हेतुपुरस्कर पाडलेले भाव. हा निव्वळ बाजारपेठेत खेळलेला एक खेळ होता. या सगळ्या चिंताजनक आणि नकारात्मक वातावरणामध्ये आता एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एक आशेचा किरण दिसू लागलाय. हो, अगदी बरोबर. ज्या समस्येमुळे हे संपूर्ण संकट उभं राहिलं होतं, त्यावर आता तोडगा निघाला आहे. दुबईचं जेबेल अली बंदर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. तिथले 4ही टर्मिनल आता पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की निर्यातीचा बंद झालेला महामार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. इतकंच नाही, तर जेबेल अली व्यतिरिक्त फुजैरा, खोर फक्कान आणि शारजा यांसारखी पर्यायी बंदरही सुरू झाली आहेत. जरी फुजैरा बंदरावर सध्या एकच लाईन सुरू असली तरी संपूर्ण वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येतेय हे नक्की. पण यात एक नवीन आव्हान आहे. ते म्हणजे प्रचंड वाढलेला वाहतूक खर्च. जिथे आधी एका कंटेनरसाठी $700 लागायचे, तिथे आता तब्बल $7,000 मोजावे लागत आहेत. म्हणजे खर्च 10 पटीने वाढलाय. पण यातली चांगली गोष्ट अशी की वाढलेल्या मागणीमुळे निर्यातदार हा खर्च उचलण्यास तयार आहेत. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या सगळ्या घडामोडींनंतर ज्या भावांसाठी एवढा गोंधळ झाला, त्या आपल्या कांद्याच्या बाजारभावाचं पुढे काय होणार? तर सगळ्यात मोठी दिलासा देणारी बातमी ही आहे की भावांची जी अनैसर्गिक घसरण सुरू होती ती आता थांबलेली आहे. बाजारभाव स्थिर व्हायला लागले आहेत. म्हणजे वाईट काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. बघा, भाव पुन्हा पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वात आधी बंदरावर अडकलेली निर्यात पुन्हा सुरू होईल. त्यानंतर पुढे ईदचा सण असल्यामुळे मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहेच. आणि या वाढत्या मागणीमुळे येत्या काळात कांद्याचे बाजारभाव नक्कीच सुधारतील.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी माझा हाच संदेश आहे, कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. धीर सोडू नका. ही परिस्थिती नक्कीच आणि लवकरच बदलणार आहे. अफवांपासून दूर आणि अचूक माहितीच्या जवळ राहण्यासाठी कृषी साथी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.